लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिक. हिंदूंचा पैसा हिंदूंना संकल्पनेतून कार्यक्रम संपन्न. नाशिक दिनांक 14 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता नाशिक येथील वृंदावन लॉन्स येथे हिंदू हितरक्षा समिती महाराष्ट्र यांच्या वतीने हिंदूंचा पैसा हिंदूंनाच या संकल्पनेतून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमा हिरे, कालीचरणदास महाराज, माननीय महापौर हिमगौरी अडके तसेच नाशिकमधील नगरसेवक, विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं नाशिककर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजातील आर्थिक व्यवहारांबाबत आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की हिंदू समाजाचा पैसा कोणत्याही प्रकारच्या जिहादी प्रवृत्तीकडे जाऊ नये. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि अशा इतर प्रकारच्या जिहादी कारवाया हिंदूंच्याच पैशातून केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या कार्यक्रमादरम्यान हिंदू व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला. आपल्या व्यवसायात 100% हिंदू कामगारांना रोजगार देणाऱ्या व्यावसायिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच हिंदू व्यावसायिक एकत्र यावेत, हिंदू विक्रेत्यांना प्रोत्साहन मिळावे आणि समाजातील आर्थिक व्यवहार परस्परांमध्येच वाढावेत या उद्देशाने एका नव्या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी हिंदू व्यावसायिकांनी एकमेकांना साथ देता आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्याची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोडून दिलं, आम्ही त्यांना घेतलं नाही यादीमध्ये, कारण आमचा रुपये आम्हाला वाचवायचा होता. तर या हिंदू व्यावसायिकांनी सुद्धा एक काम करायचं आहे. त्यांनी ज्यांच्याकडे जातील चांगलं वागायचं आहे, रिजनेबल पैसे घ्यायचे, आपलं बोलणं चांगलं ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर या व्यावसायिकांनी समजा एखादी सिनियर कार्पेंटर आहे तर त्यांनी जोडीला एक तरुण काही 2-3 कार्पेंटर घ्यायचे आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचं. त्यांनी स्वतः हे हिंदू व्यावसायिक तयार करायचे. तर हे जे व्यावसायिक आहे ना, हे व्यावसायिक हेच एक मोठी ट्रेनिंग सेंटर आहे, एक युनिव्हर्सिटी ती. तर सगळ्या व्यावसायिकांना पण मी विनंती करतो की तुम्ही नवीन हिंदू व्यावसायिक तयार करा. तर या सगळ्या तुमच्यापुढे मांडल्यानंतर आणि आज परत एकदा माननीय नीति एक झटका एवं मल्हार झटका, ये हम देश की सेवा में अपनी माताओं की बेटियों की रक्षा करने में हम इसका इस्तेमाल कैसे कर सकते हैं. आपके जेब से हर एक पैसा जो जाता है, जो हलाल खाद्य में आप खाद्य खरीदते हो, ये पैसा देशद्रोह के काम के लिए इस्तेमाल किया जाता है. अगर आप ऑनलाइन जाओगे तो इसके काफी सारे आपको एग्जाम्पल्स मिल जाएंगे, जैसे कि जमात उलेमा हो गया और बहुत सारे ऐसी संस्था है जो हलाल का पैसा जो हमारे जेब से जा रहा है उसको हमारे देश के खिलाफ इस्तेमाल करते हैं. मल्हार झटका माननीय नीतीश जी राणे साहब के नेतृत्व के अंदर, सुरेंद्र सिंह जी के नेतृत्व के अंदर मल्हार झटका हमने अभी इतना आगे ले चुके हैं कि हमारे 3 प्लांट हैं. एक प्लांट पुणे के पांडगांव में है जो करीबन इंडियन आर्मी को सप्लाई करता है. एक फैक्ट्री आउटलेट है हमारा जो फुगेवाड़ी पुणे में है. एक हमने आउटलेट शुरू किया है निपते में, और एक कल्याण टिटवाला में भी हमारा एक फैक्ट्री आउटलेट है जो मल्हार झटका पंजाब मराठा है. इस हमारी परंपरा ये कहती है कि हमारा भोजन स्वस्थ होना चाहिए. कुठल्याही पद्धतीचा व्यवहार केला, व्यवसाय केला. आता त्यांच्या कुराणमध्ये काय लिहिलं, मी आता याच्या अगोदर आमच्या काही रील स्टार मुलांना भेटलो जे चांगले युट्यूबवर आहेत, हिंदू धर्मावर अतिशय प्रभाव आहे. म्हणजे प्रत्येकाचे मला वाटतं 1,00,000 2,00,000 फॉलोअर असतील. अशा काही तरुण मित्रांना मी भेटण्याची, त्याचे संवाद साधण्याची संधी नाही. मी मुद्दाम त्यांना बोलतो ते कुराणचे काही विषय तुम्ही सांगा, आयात काहीतरी लोकांना समजवा. मी कुराण 2दा वाचलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. शेवटी त्यांच्याबद्दल अगर आपल्याला ज्ञान अगर टाकायचं असेल तर ते पण वाचलं पाहिजे, कळलं पाहिजे.
त्या कुराणमध्ये नेमकं काय लिहिलंय, कशाला आपण हिंदूंनी असं वागलं पाहिजे. तर त्यांच्या कुराणमध्ये स्पष्ट केलंय की मुसलमानांनी कुठल्याही पद्धतीचा अगर व्यवसाय केला, व्यवहार केला, काही खरेदी केली तर त्याची 10% त्यांना जकात म्हणून त्यांना आपल्या धर्मासाठी द्यायला लागतं. 10% जकात म्हणून द्यायलाच लागतं. काय त्याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही. मग कुठलाही धार्मिक कुठलीही संस्था असेल त्यांच्याकडे ठरलेले आहे ते बरोबर जाऊन तिथे त्यांचा वार्षिक 10% त्यांच्या उत्पन्नाचा 10% त्यांना तिथे जकात म्हणून द्यायलाच लागतं. आणि हा जो जकातच्या निमित्ताने जमा झालेला जो पैसा आहे, हा सगळ्याचा सगळा पैसा हे 100% जिहादसाठीच वापरतात, दुसऱ्यासाठी वापरत नाही. जे तुम्हाला अतिरेकी कारवाया दिसतात, जे लव जिहादचे प्रकरण दिसतात, जे ह्याला फंडिंग जी होते, जे पैसे जे दिले जातात, हे सगळेचे सगळे हे जे काही जकाताच्या निमित्ताने जे काही जमा झालेले पैसे आहेत ते 100% जिहादसाठी वापरणाऱ्यापैकी हे लोक आहेत. कारण का त्यांच्या कुराणमध्ये लिहिलं आहे की आपला धर्म वाढवणं आणि दुसऱ्या धर्माला कमी करून आपल्या धर्माला वाढवणं हे तर त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे, जे आपल्या भगवद्गीतामध्ये लिहिलेलं नाही. आपले भगवद्गीता हे सगळं शिकवत नाही. या तर तुम्ही त्या हिंदूंना मुसलमान समाजामध्ये म्हणजे त्याचं धर्मांतर करा, या तर संपून टाका, हे त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे. मी नाही बोलत, कधी जाऊन तपासा, पाना चाळा घेऊन. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.